विनय आपलं काम संपवून केबिनच्या बाहेर पडला तेव्हा खूप आनंदात होता. बॉसने त्याची 3 दिवसाची रजा मंजूर केली होती. 3 दिवसांनी तो अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये असणार होता. एक नवीन आयुष्य सुरू होणार होतं. अमेरिकेत जाऊन नोकरी करण्याचं लहानपणापासून जे स्वप्न उराशी बाळगलं होतं ते पूर्ण होणार होतं. नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात शिकलेल्या विनयने बुद्धिमत्ता आणि मेहनतीच्या बळावर पुण्यातल्या मल्टीनॅशनल कंपनीत जॉब मिळवला होता. त्याची हुशारी पाहून कंपनीने त्याला अमेरिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. वर्षभर त्याचा परफॉर्मन्स पाहून कंपनी त्याला तिथेच ठेवायचं की परत भारतात बोलवायचं हे ठरवणार होती. त्यामुळे सुरुवातीला विनय फक्त बायकोला म्हणजे मानसीला सोबत घेऊन जाणार होता. तेथे राहायचं नक्की झालं तर तो आपल्या वडिलांना म्हणजे दादांना घेऊन जाणार होता. खरं तर वडिलांना असं वर्षभर एकटं सोडणं त्याच्या जीवावर आलं होतं. पण दादांची मित्र कंपनी भरपूर होती. शिवाय त्यांची तब्येतही धडधाकट होती. मानसीने स्वयंपाकाला बाई लावून दिली होती. त्यामुळे त्यांचा जेवणाचाही प्रश्न उरला नव्हता. विनयची बहीण नम्रता नांदेडमध्ये दिली होती. कंटाळा आला तर ते तिच्याकडे जाऊन राहणार होते. तू जा विनू, माझी काळजी करू नकोस. 1 वर्षाचाच प्रश्न आहे. असे निघेल बघ वर्ष, असं त्यांनी सांगून विनयची काळजी दूर केली होती. फक्त 3 दिवस तो मनाशी पुटपुटला. तेवढ्यात मानसीला फोन करायचा आहे हे त्याच्या लक्षात आलं. खिशातून मोबाईल काढून त्याने तिला फोन केला. मी निघालोय ऑफिसमधून. तू असं कर, रिक्षाने मार्केटजवळच्या चौकात ये. मी तिथे पोचतो, मग आपण जाऊ शॉपिंगला. दादा उठलेत, त्यांना चहा करून देते. मग ते मंदिरात जायला निघाले की मीही निघते. तुमची सुट्टी मंजूर झाली? हो झाली. मानसी, आता फक्त 3च दिवस. 4थ्या दिवशी आपण अमेरिकेत असू. त्याच्या आवाजातला आनंद आणि उत्तेजना तिच्या लक्षात आली. तीही काही कमी आनंदली नव्हती. यवतमाळ जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेड्यातलं तिचं माहेर. लग्नाअगोदर तिने साधी मुंबई बघितली नव्हती. 3 दिवसांनी ती न्यूयॉर्कला असणार होती. खरंच हो, मलाही खूप उत्सुकता लागून राहिली. बरं, चहा उकळला असेल, तुम्ही पोहोचा. मी आलेच अर्ध्या तासात. तो चौकात पोचला तेव्हा मानसी त्याची वाट पाहत होती. तिला गाडीत घेऊन तो मार्केटला निघाला. किमान वर्षभर अमेरिकेत राहायचं होतं. त्यामुळे काय काय लागणार आहे याची लिस्ट मानसीने बनवली होती. त्यानुसार दोघांचं शॉपिंग सुरू होतं. बहुतेक खरेदी झाली असतानाच विनयचा फोन वाजला. बघितलं तर मोहिते काकांचा फोन होता. हा बोला काका. अरे विनय, तुझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे. आम्ही त्यांना गणपती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. काय? विनय किंचाळला. अरे बापरे, कसं झालं हे? खूप सिरियस नाहीत ना काका? मानसी त्याच्याकडे बघून घाबरू लागली. खूप सिरियस नाही आहे, पण पायाला फ्रॅक्चर झालं आहे असं वाटतंय. एका मुलीने त्यांना मागून धडक दिली, त्यामुळे ते गुडघ्यावरच आपटले. ओ माय गॉड. पण डॉक्टर काय म्हणाले आहेत? डॉक्टर कुठेतरी बाहेर गेलेत. ते आले की बघतील. तू ये, मग आपण बोलू. हो आलोच. त्याने फोन बंद केला आणि मानसीकडे भीत पाहिले. निराशा आणि वैताग यांचं मिश्रण तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. का हो, आपलं अमेरिकेला जाणं कॅन्सल तर होणार नाही? विनयकडे याचं उत्तर नव्हतं. त्यालाही तोच प्रश्न पडला होता. नंतर पोचायला पाहिजे. ती दोघे दवाखान्यात पोचली तेव्हा विनयच्या वडिलाचे म्हणजे प्रकाशरावाचे 6-7 मित्र तिथे उभा होते. कुठे आहेत दादा? त्याने त्यांना विचारले. डॉक्टरच्या केबिनमध्ये आहेत. डॉक्टर आत्ताच आलेत. एक्सरे काढून झालाय. आत्ता प्रकाशला पाहत आहेत. पण हे कसं झालं? अरे, रस्त्यावरचा खड्डा चुकवण्याच्या नादात त्या पोरीने प्रकाशला मागून धडक दिली. प्रकाश पडला हे पाहून ती पळून गेली. बरं, तिने चेहऱ्यावर स्कार्फ गुंडाळला असल्यामुळे तिचा चेहरा कोणालाही बघता आला नाही. आजकाल मुलीही काही कमी नाहीत. इतक्या वेगाने गाड्या चालवतात की आपल्याला भीती वाटते. एकजण म्हणालं, नंबर तरी नोट केलाय का कुणी त्या पोरीच्या गाडीचा? अरे, ती इतक्या लवकर पसार झाली की काहीच लक्षात आलं नाही. शिवाय आमचं लक्ष प्रकाशकडे होतं, त्यामुळे तो विचार मनातच आला नाही. मोहिते काका म्हणाले. तेवढ्यात एक नर्स बाहेर आली. विनय पोद्दार कोण आहेत? डॉक्टर बोलवत आहेत. विनय आणि मानसी ताबडतोब डॉक्टरच्या केबिनमध्ये शिरले.
प्रकाशराव समोर बेडवर झोपले होते. त्यांचा उजवा पाय प्रचंड सुजला होता. त्यांना खूप वेदना होत आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होतं. काय झालं डॉक्टर? फ्रॅक्चर आहे का? विनयने विचारले. त्यांच्या मांडीचे 2-3 हाडे मोडले आहेत. ऑपरेशन करावे लागेल. विनय आणि मानसी दोघांचे चेहरे पांढरे फटक पडले. बापरे, मग कधी करायचं ऑपरेशन? विनयने भीत भीत विचारले. त्यांना डायबिटीस आहे का? हो. मग त्यांची शुगर आणि BP तपासावी लागतील. नॉर्मल असतील तर उद्यासुद्धा ऑपरेशन करता येईल, पण नॉर्मल नसेल तर नॉर्मल होईपर्यंत ऑपरेशन करता येणार नाही. अरे बापरे डॉक्टर, मला 3 दिवसांनी अमेरिकेला जायचं आहे. तोपर्यंत बघा ना, ऑपरेशन करता येत असेल तर. अहो, ऑपरेशन जर लवकर झालं तरी कमीत कमी 1.5 महिना त्यांना बेडवरून हालता येणार नाही. सगळं बेडवरच करावं लागणार आहे. मी त्यांचा रक्त तपासणीला पाठवतो. 1 तासात कळेलच आपल्याला. विनय गार पडला. त्याला काही सुचेनासे झाले. दादांना एका रूममध्ये हलवण्यात आलं. त्यांचे मित्र शुभेच्छा देऊन निघून गेले. कसं वाटते दादा? खूप त्रास होतोय का? विनयने विचारले. मग आपल्याच प्रश्नाची त्याला लाज वाटली. त्यांना वेदना होत होत्या हे त्याला स्पष्ट दिसत होतं. नम्रताला फोन करून बोलून घे. ती आली की तू जा अमेरिकेला. वैज्ञानिकांना दादा म्हणाले. अशा प्रसंगीसुद्धा ते आपलाच विचार करत आहे याचे विनयला आश्चर्य वाटले. बापाविषयीच्या प्रेमाने त्याचं हृदय भरून आलं. पटकन काय बोलावं त्याला सुचलं नाही. डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे दादांना गुंगी आली. ते पेंगू लागले. तसं विनय रूमच्या बाहेर आला. बाहेर मानसी कुणाशी तरी मोबाईलवर बोलत होती. तिचं बोलणं झाल्यावर ती विनयला म्हणाली. मी आईशी बोलले. आई बाबा उद्या येत आहेत. मी त्यांना सगळी कल्पना दिली. ते दोघं 1.5 महिना आपल्याकडे थांबायला तयार आहेत. नम्रताताईही जर राहिल्या तर मग काहीच प्रॉब्लेम नाही, पण त्या नाही राहिल्या तर आई बाबा आहेतच. आपण दादांचं करायला एखादा माणूस लावून घेईल 8-10 हजार रुपये, पण आपण तर निश्चित राहू. विनयचा चेहरा उजळला. अडचणीतून मार्ग निघत होते. दादांच्या शुगरचा रिपोर्ट येऊ दे. कमीत कमी उद्या आपल्या डोळ्यासमोर ऑपरेशन झालं तर तेवढं समाधान मिळेल. बाकीच्या व्यवस्था मग करता येईल. तो समाधानाने म्हणाला. 1-1.5 तासाने डॉक्टरांनी बोलवल्याचा निरोप आला. तो धावतच डॉक्टरांच्या केबिनमध्ये शिरला. सॉरी मिस्टर विनय, तुमच्या वडिलांची शुगर बरीच म्हणजे 350 निघाले. आपण लगेच त्यांचं ऑपरेशन करू शकत नाही, डॉक्टर म्हणाले. तसं विनयच्या डोक्यावर आकाश कोसळलं. ओ माय गॉड डॉक्टर, काहीही करा पण परवापर्यंत त्यांचं ऑपरेशन झालंच पाहिजे. म्हणजे मी अमेरिकेला निर्धास्त होऊन जाऊ शकतो. सॉरी विनयजी, आजपासून जरी आपण इन्सुलिन सुरू केली तरी मला शंका आहे परवापर्यंत त्यांची शुगर कमी होणार नाही. लेट्स सी. विनय जड अंतकरणाने रूममध्ये परतला. दादांना आता झोप लागली होती. मानसी स्टूलवर बसून होती. त्याचा उतरलेला चेहरा पाहून तिने विचारलं. काय झालं? काय म्हटले डॉक्टर? दादांची शुगर हाय निघाली. लगेच त्यांचं ऑपरेशन करता येणार नाही. नॉर्मल होईपर्यंत वाट पाहावी लागणार आणि ती कधी नॉर्मल होईल सांगता येत नाही. मानसी चूप बसली. मग एकदम उसरून म्हणाली. तरी मी त्यांना नेहमी सांगत असते गोड खात जाऊ नका म्हणून, पण माझं ऐकतील तर शपथ, चहासुद्धा साखरेचेच पितील. कसलीच पथ्ये पाळत नाहीत. कशी असेल शुगर नॉर्मल? वडिलांच्या निष्काळजीपणाचा विनयलाही खूप राग आला. त्यानेही त्यांना पुष्कळदा समजावलं होतं, पण खाण्याची प्रचंड आवड असल्यामुळे प्रकाशराव नेहमी मी धडधाकट आहे, मला काही होत नाही, तो काळजी करू नकोस असं म्हणून या समजावण्याकडे दुर्लक्ष करायचे. आज त्याचे दुष्परिणाम दिसत होते. मानसीची बडबड सुरू होती. शेवटी ती असह्य होऊन विनय रूमच्या बाहेर आला. बॉसला हे कळवावे का याचा तो विचार करू लागला. आजपर्यंतच्या अनुभवावरून बॉस त्याचं म्हणणं ऐकून घेणार नाही हे तो जाणून होता. विनय अमेरिकेला जायचं नाही म्हणाला तर त्याने दुसऱ्याला पाठवलं असतं आणि 2-3 जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच बसले होते. विनय नाही गेला तर त्यांना आनंदच झाला असता. विचार करून थकलेल्या विनयने शेवटी मनाचा विचार करून बॉसला फोन लावला. वडिलांच्या अपघाताची माहिती दिली. ओके सर, आय विल मॅनेज, विनय म्हणाला. बेस्ट ऑफ लक मिस्टर विनय. बॉसने फोन कट केला. तसा विनय विचारात गढून गेला.
शेवटी बॉसने त्याचं ऐकलंच नव्हतं. आणि का ऐकावे? प्रश्न विनयचा होता. शिवाय विनयचा व्हिसा, विमानाची तिकीटं तयार होती. त्याच्या जागी दुसऱ्याला पाठवण्याची प्रक्रिया इतकी सोपी नव्हती. करून त्याने निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्याचे सासू-सासरे यवतमाळहून पुण्याला पोहोचले. नम्रता ही नवऱ्यासोबत येऊन पोहोचली. विनयच्या अमेरिकेला जाण्यावरून बरीच चर्चा झाली. तुम्ही काही काळजी करू नका जावई बापू, आम्ही थांबू, महिना दीड महिना घेऊ दादांची काळजी. तुम्ही निश्चित होऊन जा अमेरिकेला. अशी संधी वारंवार मिळत नसते आणि मी तर म्हणते कायमचं तिकडेच राहा. काय ठेवलं आपल्या देशात? सासूबाई बोलल्या तसं विनय म्हणाला, ते ठीक आहे, पण दादांचं ऑपरेशन डोळ्यासमोर झालं असतं तर मनाला समाधान मिळलं असतं. 4-5 दिवसांनी त्यांचं ऑपरेशन होईल आणि त्याच वेळी मी नसेन. मनाला पटत नाही. काही बिघडत नाही दादा. नम्रता म्हणाली, मी आहे. आम्ही थांबतोय आठवडाभर. दादांचं ऑपरेशन झाल्यावरच आम्ही जाऊ. हो, पण ऑपरेशन झाल्यावर ही 1-1.5 महिना ते बेडवरच असणार आहेत. त्यांचं कोण करणार? विनय काळजीने म्हणाला. त्याची ती काळजी पाहून मानसी रागाने म्हणाली, खरं तर काय गरज होती दादांना मंदिरात जायची? 1 दिवस नाही गेलं तर बिघडतंय कुठं? नेमकी आमच्या अमेरिकेला जाण्याच्या वेळीच त्यांनी अडचण निर्माण करून टाकली. अगं पण वहिनी, त्यांना तरी कुठं माहीत होतं कुणी आपल्याला मागून धडक देईल असं? नम्रता म्हणाली, रोजच जातात ते संध्याकाळी मंदिरात. यापूर्वी असं कधी घडलंय का? मानसी चूप बसली, पण तिच्या मनातली खदखद तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. विनयला बायकोचं मन समजत होतं. त्याला स्वतःलाही तर पेचात पडल्यासारखं झालं होतं. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्याने फोनवर बोलून फोन कट केला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. दादासाठी एका माणसाची सोय झाली आहे. 1.5 महिन्याचे 20,000 घेणार म्हणतो. पण माणूस चांगला आहे. माझ्या मित्राच्या आजोबाच्या आजारपणात तोच काळजी घेत होता. सगळ्यांच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून विनय म्हणाला. तसे सगळ्याचे चेहरे उजळले. चला बाई, बरं झालं मानसी. लाग गं बाई तू पॅकिंग करायला, विनयची सासू म्हणाली. विनयने मग बॉसला कळवून टाकलं की तो जायला तयार आहे. दुपारी तो जेवणाचा डबा घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. दादा पलंगावर निपचित पडले होते. त्यांच्या पायाची सूज जराशी कमी झाली होती. इन्सुलिन सुरू होतं, पण रक्तातील साखर अजून कमी झाली नव्हती. विनयने त्यांना त्यांचं सगळं करण्यासाठी एक माणूस मिळाल्याचं सांगितलं. त्यांनी मान हलवली, पण का कोणास ठाऊक त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. उलट त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाहून विनयच्या हृदयात कालवाकालव झाली. वडिलांना असं लाचार होऊन पडलेलं त्याने कधीच पाहिलं नव्हतं. गरिबीतून वर आलेला आणि कुटुंबाला यशोशिखरावर पोहोचवणारा कर्तबगार पुरुष, अपघात आणि म्हातारपण मी म्हणणाऱ्यांना कसं लाचार हतबल करून टाकतं हे वडिलाकडं पाहून विनयला कळत होतं. नको काळजी करूस माझी, बिनधास्त जा अमेरिकेला. संधी मिळते तर सोनं कर तिचं. त्याच्या हातावर हात ठेवून प्रकाशराव म्हणाले. विनयने मान डोलवली. आपण थोडा वेळ थांबलो तर रडू या भीतीने तो तिथून उठला. वडिलांवर त्याचे खूप प्रेम होते, कारण ते कधी वडिलांसारखे त्याच्याशी वागलेच नव्हते. ते त्याचे सच्चे मित्र होते, सल्लागार होते. जेव्हाही संकट आली तरी पुढे येऊन ते निवारणारे संकटमोचक होते. मानसीची तयारी सुरू होती. ती म्हणेल ते विनय तिला आणून देत होता. बॅगा भरल्या जात होत्या. खेड्यातून आलेली मानसी आपल्या नशिबावर खूप खुश होती. आपल्या नातेवाईकाशी आणि मैत्रिणीशी बोलताना तिचा उत्साह उतू जात होता. सासऱ्यांचा विषय निघाला की ती हिरमुसायची. सासऱ्यांना अशा अवस्थेत एकटं सोडून चालल्याबद्दल काही जण तिला विनयला दोष देत होते, तर काही जण आलेली संधी दवडू नका, सासरे काय 1.5-2 महिन्यात ठणठणीत होतील असं म्हणून तिचा उत्साह वाढवत होते. विनयलाही हाच अनुभव येत होता. पण करिअर फर्स्ट असं म्हणणारी मंडळी जास्त होती. वडिलाचं काय, वय झाले आहे, आज आहेत उद्या नाहीत. त्यांच्याकरता आलेली संधी घालवू नकोस. पुन्हा कधी तुला अमेरिकेत जायला मिळेलच याची काय गॅरंटी? या अशा प्रतिक्रियेंनी विनयची घालमेल वाढली होती. करिअर डोळ्यासमोर झालं तर बरं होईल.
अशी आशा विनयला वाटत होती. पण लॅबमधून आलेले रिपोर्ट्स निराशाजनक होते. शुगर कमी झाली होती, पण ऑपरेशन करण्याइतकी नॉर्मल नव्हती. अजून 2 दिवस तरी थांबावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितल्यावर विनय निराश झाला. शेवटी त्याच्या डोळ्यासमोर ऑपरेशन होणारच नव्हते. अमेरिकेला जायचा दिवस उजडला. रात्रीची फ्लाईट होती. त्याकरता विनयला पुण्याहून मुंबईला जावं लागणार होतं. विनय आणि मानसी दुपारीच कंपनीच्या गाडीने निघणार होते. 12 वाजता जेवण झाल्यावर विनय दादांना शेवटचं भेटण्यासाठी मानसी आणि सासू-सासऱ्यासोबत गाडीने निघाला. हॉस्पिटलच्या आवारात तो शिरत असतानाच एका पायाला प्लॅस्टर लावलेला माणूस आपल्या 14 ते 15 वयाच्या मुलाच्या खांद्यावर हात टेकून लंगडत लंगडत जात असलेला त्याला दिसला. विनयच्या गाडीसमोर तो आल्याने विनयने जोरात हॉर्न वाजवला. तो माणूस हॉर्नच्या आवाजाने भांबावून खाली पडायला लागला. पण त्या मुलाने बापाला सांभाळले. त्याच्या कमरेला हाताचा विळखा घालून त्याला विनयच्या गाडीपासून दूर केले. विनयने गाडी पार्क केली आणि मानसीसोबत तो लिफ्टने वडिलांच्या रूमकडे गेला. काय, कशी आहे दादा तब्येत? त्याने वडिलांना विचारले. त्यांच्या पायावरची सूज उतरली आणि शुगरही बऱ्यापैकी कमी झाले, आधीच तिथे बसलेली नम्रता म्हणाली. विनयने वडिलांकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता होती. बरोबरच होतं त्यांचं. आता पुढचं 1 वर्ष त्यांना एकाकी काढावे लागणार होतं. डॉक्टर येऊन गेलेत? विनयने नम्रताला विचारलं. हो, उद्या शुगर तपासून परवा ऑपरेशन करायचं म्हणत होते. तुम्ही केव्हा निघताय मुंबईला? मी जात नाहीये नम्रता अमेरिकेला, विनय ठाम स्वरात म्हणाला. काय? नम्रता आणि मानसी दोघी एकदमच ओरडल्या. विनयचे सासू-सासरे, नम्रताचा नवरा धक्का बसल्यागत विनयकडे पाहू लागले. काय म्हणालात तुम्ही? अमेरिकेला जायचं नाही? मानसी वेड्यासारखी त्याच्याकडे बघत किंचाळली. अहो, आपण इथं दादांचा निरोप घ्यायला आलोय. जाणं कॅन्सल करायला नाही आलो. तिथे घरी आपल्या बॅगा भरून पडल्या आहेत. आपलं फ्लाईट बुक आहे. उद्या रात्री आपण न्यूयॉर्कला पोहोचतोय. उत्तेजित होऊन बोलल्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी आलं. अरे पण का जात नाही आहेस तू अमेरिकेला? नम्रताने विचारलं. विनय काही न बोलता वडिलांजवळ जाऊन बसला. त्यांचा हात हातात घेऊन म्हणाला. दादा, तुम्हालाही खरंच वाटतं मी जावं? दादांचे डोळे भरून आले. नजर चोरत ते म्हणाले. तू जा, तुझं करिअर वाया घालवू नकोस. दादा, तुम्हाला आठवतंय, तुम्हाला दिल्लीच्या एका कंपनीत जनरल मॅनेजरची नोकरी मिळाली होती म्हणून तुम्ही नंदुरबारमधली नोकरी सोडून दिली होती. त्यावेळी मी 10वीत होतो. असेन 15 वर्षाचा. मला फुटबॉल फार आवडायचा. ते माझे पॅशन होते. त्या खेळातच मला माझं करिअर करायचं होतं. तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर मिळालं. 2 दिवसात तुम्हाला जॉईन व्हायचं होतं. पण नियतीच्या मनात वेगळंच होतं. मी फुटबॉल खेळायला गेलो आणि पडलो. माझा पाय मोडला होता आणि ऑपरेशन करावं लागणार होतं. आई आणि काकांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जा, आम्ही विनयचं बघून घेऊ. तुम्ही जर गेला नाही तर तुम्हाला ती नोकरी मिळणार नाही. पण तुमचं म्हणणं एकच होतं. माझ्या मुलाला आज माझी गरज आहे. मी जाणार नाही. अनेकांनी समजावूनसुद्धा तुम्ही गेला नाहीत. ऑपरेशन झाल्यानंतरही 1.5 महिना मी बेडवरच होतो. तुम्ही माझं सगळं आनंदाने केलं. मी आत्ता कधीच फुटबॉल खेळू शकणार नाही असं डॉक्टरांनी सांगितल्यामुळे मी खचून गेलो होतो. पण तुम्ही मला समजवलं, मला उभारी दिली, निराशाच्या गर्दीतून बाहेर काढलं. नंतरचे 6 महिन्यांनी तुम्हाला नोकरीच मिळाली नाही. तुम्ही खूप चिंतेत असाल, पण ती चिंता तुम्ही आम्हा मुलांना कधी जाणवू दिली नाही. नंतर जी नोकरी मिळाली ती खूपच कमी पगाराची होती, पण तुम्ही त्यात समाधान मानलं. विनय क्षणभर थांबला. मग नम्रताकडे पाहून म्हणाला. नम्रता, तुला आठवतंय, आई एका बँकेत नोकरी करत होती. पण मुलांना वेळ देता येत नाही म्हणून आईने ती लठ्ठ पगाराची नोकरी सोडली. नम्रताने मान डोलवली. मग आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी त्यागच करत राहायचा आणि आपण मोठं झाल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं. दादांनी मला आयुष्यात कधीही त्रास दिला नाही आणि त्यांना माझी गरज असताना
मी त्यांना दुसऱ्याच्या हाती सोपवून निघून जायचं. याला कृतज्ञता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? आत्ता मात्र लहानपणीच्या त्या आठवणींनी नम्रताच्या संयमाचा बांध फुटला. ती हमसून हमसून रडू लागली. रडता रडताच ती विनयला म्हणाली, तू अमेरिकेला जाऊ नये असं मलाही वाटतं रे, पण तुझं करिअरही तर महत्त्वाचं आहे ना. हो, आणि जावई बापू दादा स्वतःच तुम्हाला जा म्हणत आहेत. शिवाय त्यांचं करायला आपण माणूसही ठेवला आहे. मानसीची आई म्हणाली, ते तर म्हणणारच आहेत. आपल्या मुलाची प्रगती होऊ नये असं कोणत्या बापाला वाटतं? पण मुलाचंही काही कर्तव्य असतं की नाही, की त्याने फक्त स्वतःचाच विचार करायचा? आणि वडिलांची सेवा करण्याची अशी संधी पुन्हा कधी मिळणार? राहिला करिअरचा प्रश्न, मी आत्ता 28 वर्षाचा आहे. आयुष्य पडले मला करिअर करण्यासाठी. ही संधी आज हुकली तर अजून 2-4 वर्षांनी मिळेल. कंपनी तर मला काढत नाही आहे ना नोकरीतून, विनय म्हणाला. पण हे अचानक कसं काय सुचलं तुम्हाला जावई बापू? आज सकाळपर्यंत तुम्ही अमेरिकेला जायला तयार होता, मानसीच्या वडिलांनी विचारलं. 2 दिवसापासून मी अस्वस्थ होतो बाबा. दादांनी माझ्यासाठी आजपर्यंत काय काय केले ते आठवून बेचैन झालो होतो. एकीकडे त्यांना माझी खूप गरज आहे असं माझं मन सारखं मला बजावत होतं, पण दुसरीकडे अमेरिकेची ओढ मला खेचत होती. पण आत्ता हॉस्पिटलमध्ये शिरताना, त्या छोट्या मुलाला वडिलांना सांभाळताना आणि त्यांची काळजी घेताना मी पाहिलं आणि मला माझीच लाज वाटू लागली आणि मी माझा विचार पक्का केला. क्षणभर एक विचित्र शांतता पसरली. दुसऱ्याच क्षणी मानसीच्या धक्क्याने ती भंग पावली. सुनबाई रडते बघ, तिची निराशा झाली असेल. परत एकदा विचार कर. दादा विनयच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. मला कल्पना आहे दादा, तिने खूप स्वप्न बघितली होती आणि ती आता भंगली आहेत. पण ही स्थिती तात्पुरती आहे. आम्ही पुढे अमेरिकेला नक्की जाऊ, पण आत्ता नाही. मानसी समजूतदार आहे, मी तिला समजवेन. कसल्याशा आठवणीने दादाचे डोळे भरून आले. विनयकडे पाहून ते गहिवरल्या स्वरात म्हणाले, आज तुझी आई असती तर तुला जायला काहीच अडचण झाली नसती. विनय पटकन उठून त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना घेऊन म्हणाला, आईची जागा तर आम्ही कधीच भरून काढू शकत नाही दादा, पण मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला असं वाऱ्यावर सोडून मी कधीही जाणार नाही. बोलता बोलता विनयलाही गहिवरून आलं आणि मग दोघेही बापलेक एकमेकांना मिठी मारून बराच वेळ रडत राहिले. जर खरंच या कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवनवीन कथेसह. धन्यवाद.